तर नमस्कार मित्रांनो, मनीष ब्लॉग कोकणावर आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आता सेस्टेला आलो आहोत। तर आपल्याला जायचं आहे मनीष मार्केटला। तर हा सरळ असा रस्ता गेला आहे ना, तो पुढे कुलाब्या साईडला गेला आहे आणि बघू शकता बघा, आपल्याला इकडं सरळ जायचं आहे। इकडं मनीष मार्केट आहे। तर मनीष मार्केटला यायचं असेल ना तर आपलं रेल्वेने आलात ना की फ्लॅट क्रमांक 1वर उतरायचं आणि तिथून बाहेर यायचं वेस्ट साईडला, आणि तिकडून सरळ असं स्ट्रेट चालत जायचं। कमीत कमी तरी बोलत ना 200-300 मीटरच्या अंतरावर तुम्हाला मार्केट भेटेल, मनीष मार्केट। तुम्हाला मी आता पुढे दाखवीनच, तर पुढे कंटिन्यूच राहा तुम्ही। आणि जो कोणी चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघू शकता बघा, चला तर मग। तर मित्रांनो, हे आहे ना सरळ जायला हे मनीष मार्केटकडे गेला आहे। आणि हा बघा, हा रोड आहे, हा इकडं सरळ गेला आहे, तो कुलाब्याला गेला आहे। कुलाबा मंत्रालय वगैरे ह्या साईडला गेला आहे हा। तर आपल्याला जायचं आहे मनीष मार्केटला। तर बघूयात आपल्याला काय काय कुठल्या गोष्टी बघायला भेटत आहेत ते। आपण अगोदर पण आलेलो, पण ते आपण उन्हाळी आलो त्यावेळेस खूप साऱ्या गोष्टी होत्या। आणि आता आपण पावसाळी आलो, तर बघूया पावसाळ्याचं आता दुकान वगैरे काय ओपन झाले आहेत की नाही ते। तर मित्रांनो बघू शकता बघा, इथून ना दुकान वगैरे लागलेत, कपड्याचे वगैरे आहेत। मार्केट आता लागतं आहे। आपण दुपारचं आलो आहोत। हा बघा, हा ब्रिज आहे, या सिग्नलचं नाव आहे काहीतरी सांगत ना। तर हा मित्रांनो मोहम्मद अली रोड आहे, सरळ गेला आहे तो। आणि इकडं खूप ट्रॅफिक असते, जर गाडी वगैरे घेऊन आलात ना या साईडला तुम्हाला ट्रॅफिक वगैरे खूप भेटेल। बघा, कॅब वगैरे पाहिजे असतील, सर्व गोष्टी तर उपलब्ध आहेत। तर मित्रांनो बघू शकता बघा, हा रोड आहे, हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर ना पुढे त्याच्या खालून जायला जो रस्ता आहे, त्या रस्त्याच्या इथे समोरच पुढे मनीष मार्केट आहे। तर आपण तिकडे आता चाललो आहोत। तर मित्रांनो हे बघा, हे मच्छी मार्केट आहे मोठं CSTचं। इथे तुम्ही होलसेलने पण मच्छी वगैरे घेऊ शकता, किंवा हे बस स्टॉप आहे। तर इथून सरळ गेलात ना की समोर तुम्हाला मनीष मार्केट भेटेल। हे बघा, ही जी बिल्डिंग तुम्हाला दिसते ना ती मनीष मार्केट आहे। तर हे बघा, हे मनीष मार्केटचं हे आहे। आणि हा जो रोड आहे तो तुम्हाला सांगितलंच आहे। बघा, हे मनीष मार्केट आहे मित्रांनो। हे बघा, इथं नाव असं पण दिलं आहे बघा, बघू शकता मनीष मार्केट म्हणून। तर बघू शकता ना इथं चिऱ्या रे। तर बघूया आपण इथे स्टँड आपल्याला मोबाईलसाठी वगैरे। ये कितने तक आएगा स्टैंड? बताएगा ना, बाइक का ही है वाला। तर मित्रांनो हे बघा, तुम्हाला मोबाईलसाठी वगैरे कुठल्या गोष्टी लागणाऱ्या असतील ना, तर इथे मनीष मार्केटच्या समोरच ना इकडे दुकानं वगैरे आहेत, तिथे तुम्ही घेऊ शकता। बघा, हे 350 रुपयाला आहे, हे पण छान आहे, त्याच्यानं मोबाईल वगैरे धरायला पण। आणि हे बघू शकता बघा, इथे स्टँड वगैरे पण आहेत, चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि चांगल्या व्हेरायटीमध्ये भेटत आहे तुम्हाला। 700 रुपये बोला, 600। तर मित्रांनो हे पूर्ण ना सर्व मार्केटच आहे, कपड्यांचं बोला, गाड्या बिड्या बोला। हे बघा, इथे बघू शकता, हे बघा लहान मुलांसाठी गन बोला, विमान वगैरे बोला। हे बघा, तुम्हाला सर्व गोष्टी इथे भेटतील आणि चांगल्या व्हरायटीजमध्ये भेटतील। हे बघू शकता, गन वगैरे, बंदूक वगैरे पण लहान मुलांसाठी। तर कोण नवीन असेल तर मित्रांनो एकदम नक्की विजिट द्या इकडे मनीष मार्केटला। हे बघा, इथे कपड्यांचं वगैरे पण आहे, हे अत्तरचं वगैरे आहे। हे सॉक्स कसे आहेत? 150 का 4 जोड़ी 3 जोड़ी सब अलग अलग रेट है। तीन वाले कौन से? कुठले घ्यायचे? 3 जोड़ी है। हे बघू शकता मित्रांनो, हे ब्रिजच्या इथून स्ट्रेट असं आतमध्ये ते पूर्ण मार्केटच आहे इकडे। आणि ही तुम्हाला जी बिल्डिंग वगैरे दिसते ना मित्रांनो 3 माळ्याची, ते मनीष मार्केटचे आहे। आणि तिथे मोबाईल बोला, इलेक्ट्रिक कुठल्याही गोष्टी बोला, तुम्हाला डिस्प्ले बोला मोबाईलचे, आणि चांगल्या प्राईजमध्ये भेटतात मित्रांनो।
जर अशा नॉर्मल दुकानामध्ये घेण्यापेक्षा तुम्ही आपण इथं पॅकेट बघूयात. मला पॅकेट घ्यायचं आहे तर बघूयात कोणतं घेतोय ते. छान कलरमध्ये बघू शकता. नवीन वेगवेगळी पद्धत आहे पण छान आहेत. हे बघा इथे बॅग वगैरे पण आहेत. हे पण छान आहे. कुठे पण नेऊ शकता. काय यूज वगैरे होऊ शकतं याच्यात. चांगले आहे. मोबाईल बोला अथवा कुठल्या गोष्टी लागणाऱ्या तुम्ही. ठीक आहे. हां सीओला घ्यायची होती ना. पेटी पॅक पॉकेट आहे. छान पॉकेट आहे. 200 कर देगा. हे वाला 250 250 काय. मित्रांनो हे आपण ना आपल्याकडे वेल्डिंग मशीन ते वेल्डिंग वगैरे मारण्यासाठी आपल्याला हे घ्यायचं होतं. बघूया आपण. हे बघा छान आहे. डोळ्याला वगैरे त्रास होणार नाही याच्याने शक्यतो. तर बघू शकते बघा हे सर्व आहेत ना मित्रांनो. इकडे मोबाईलचे वगैरे पण दुकानं खूप सारे दुकानं आहेत मोबाईलचे वगैरे. आणि मोबाईल रिपेअरिंग वगैरे ना तुम्हाला इथं पण आहे. तुमच्या इथं पण ते मास्क आहे. हां तिथे पण मास्क आहे. तरी तिथे प्राईज नाही. तुम्हाला तुमच्या प्राईजनुसारच भेटेल इथे. आणि इथे तुम्ही तुमच्या म्हणण्यानुसार हे करत जा. रेट विचारत जा. ते सांगतील त्या रेटने नका. तुम्हाला जे परवडेल त्या ह्याच्यामध्ये बोला तुम्ही. ते तुम्हाला कमी जास्त करून देतील. पण ते जर वाढवत असतील तर तुम्ही पुढे जा. ते स्वतःहून कमी करतात. आणि इकडे बघा लहान मुलांसाठी खेळण्यांचं पण वगैरे आहे होलसेल मार्केट. किती बॅटरी वगैरे बघूया. हां एक वेगळीच पद्धतीची बॅटरी आहे. किचन किचन ब्लेड 3 मेटल 4 ओपनर 5 मैग्नेट 6 स्क्रूड्राइवर 7 सीटी 8 लाइटर 9 चार्जिंग 10 लाइट. एक अरे 2 3 कितने 4 5 6 कितने घंटे रहता है. 4 घंटा चलेगा. ये 4 लाइटर घंटे. तुम्हारा गैस भरने की जरूरत नहीं. चार्ज करो चलो. ये लाइटर बंद हो गया. एक नंबर. 450 का 4 घंटा कंटिन्यू चलेगा. 450 4 घंटा कंटिन्यू. 450. आणि मित्रांनो 4 घंट्याचं हे देत आहेत ते. ये मैग्नेट स्क्रूड्राइवर सिटी बघा याच्या ये लाइटर लायटर पण लाइटर आहे. का बटन नी लाइट का बटन 6 लाइट है. हेलो जरा देखो. हां 2 3 4 5 6. तर मित्रांनो हे बघा तुम्हाला नाईटला वगैरे जर फिशिंगसाठी वगैरे बोला खेकड्यांसाठी वगैरे बोला गावाला वगैरे बोला बॅटरी वगैरे यूज वगैरे करायची असेल तर ते बॅटरी वगैरे पण चांगल्या आहेत. बघू शकता हे बघा. एक ही सब एक ही एक ही आहे ना. बघू शकता हे बघा LED आहेत आणि चांगल्या बॅटरी आहेत आणि चांगल्या व्हरायटीजमध्ये आहेत. तर नक्की एकदा व्हिजिट द्या. बघा इथे तुम्हाला लाईट वगैरे पण भेटतील गणपतीसाठी बोला वगैरे डेकोरेशन. आता देवीचं वगैरे पण येतं नवरात्र तर त्यासाठी तुम्हाला इथे लाईटी वगैरे पण भेटतील. काय प्राईज आहे इसका. कितना पीस है. एक पीस का कैसे. एक पीस से आएगा 50 रुपये. हे बघा मित्रांनो तर हे एक पीसाचे 50 रुपये 50 रुपये बोलते तो. आणि असे त्याच्यात कमी जास्त वगैरे काय होणार. 750. तर ही जी मोठी लाईट आहे ना तर ह्याचं 700 रुपये बोलते. आणि बघा पाण्याचं वगैरे पण आहे चार्जिंगवर. खूप छान छान आहेत. तर एकदा नक्की इकडे व्हिजिट द्या मनीष मार्केटला. तर हे बघू शकता हे बाहेर तुम्ही दरवाजाला बोला विंडोला वगैरे बोला तुम्ही लावू शकता. तर हे समोर ब्रिजच्या समोर आतमध्ये गल्ली आहे त्या गल्लीमध्ये या नक्की व्हिजिट द्यायची मित्रांनो. आपण इथे आला विचारूया आपण इथे जरा LED लाईटिंगची वगैरे. प्रत्येक ठिकाणं मित्रांनो वेगवेगळ्या व्हेरायटीजनुसार प्राईज आहे इथे. हे बघा गाडीला वगैरे जर तुम्हाला पाहिजे असतील ना LED लाईटी वगैरे बघू शकते. बघा रिक्षासाठी बोला बाईकसाठी बोला पट्ट्या बिट्ट्या तर इथे अवेलेबल आहेत. साइड जो बड़ा उसका 750 का 60 LED आहे. तर मित्रांनो इथे बघा लहान मुलांसाठी ना हे बघा पॅड वगैरे आहेत इथे. त्याच्यावर तुम्ही रायटिंग वगैरे करू शकता लिहू शकता वगैरे. या साईडला हे बघा इकडे इलेक्ट्रिकल सर्व दुकान आहेत छान छान आहे. बघा इथे पण बघू शकता. हे बघा लाईटिंग वगैरे. तर मित्रांनो इथे ना कैसे आहे छोटी री. तर मित्रांनो बघू शकता हे बघा मोबाईलसाठी वगैरे तुम्हाला अभ्यास वगैरे करण्यासाठी बोला किंवा घरामध्ये यूज करण्यासाठी बघा छोटी छोटी 350मध्ये आहेत. कमी जास्त वगैरे होईल त्याच्यामध्ये पण. आणि इथे बघा सर्व LED बल्ब वगैरे पण आहेत. चला तर आपण असं पुढेच जाऊया अजून बघूया पुढे
अजून काय बघायला मिळतं का आपल्याला अजून खूप वेगळं काही असं सामान. मित्रांनो बघू शकता बघा इथे ना टेबल वगैरे आहे ते बघा इथे अभ्यास करण्यासाठी वगैरे बेंचेस वगैरे मुलांसाठी बोला. हे बघा इथे सर्व खेळणी आहेत लहान मुलांची. इथे लहान मुलांसाठी बाईक वगैरे पण आहेत बघू शकता बघा. ते पण आहेत मित्रांनो. आणि हे सर्व दुकान आहेत ना तेवढे सर्व होलसेल दुकान आहेत. इथे तुम्हाला प्राइस कमी जास्त वगैरे करून भेटेल मित्रांनो. तर इकडे यायचं असेल ना मित्रांनो तर ही CST साईड आहे आपलं सेंट्रल साईड आहे. तुम्ही दादरवरनं ना सेंट्रलला येऊन तुम्ही CST ट्रेन पकडून 1 नंबर प्लॅटफॉर्मला उतरून ना वेस्टला यायचं आणि तिथून सरळ चालत पाठीमागे यायचं. इथे लहान मुलांसाठी मित्रांनो सायकल वगैरे पण आहेत. हे खूप छान छान सायकल आहेत आणि सर्व होलसेलमध्ये आहेत त्या. आणि ते प्राईज वगैरे कमी जास्त होईल मित्रांनो. ते बोलतील त्या प्राईजनुसार तुम्ही हे करून नका. बघा इथं टी-शर्ट वगैरे पण भेटतात ह्या साईडला बघा. छान छान टी-शर्ट कपडे वगैरे बोला इलेक्ट्रिक बोला कुठल्या गोष्टी घरात लागणारे यूज बोला कोणत्या गोष्टी सर्व गोष्टीकडे भेटतात. इथे लेडीजसाठी पर्स वगैरे पण आहेत चांगल्या आहेत. आणि तुम्हाला ह्या मोस्टली आहेत ना 250-200च्या रेंजमध्येच भेटतील. टी-शर्ट वगैरे बोला कपडे बोला जीन्स बोला जीन्स पण 250-300च्या रेंजमध्येच भेटेल. हे बघा हे पुढे आहे ना कपडा मार्केट आहे. इकडे सर्व ना मित्रांनो कपड्यांचेच आहे ते बघा. लेडीजसाठी बोला जेंट्ससाठी बोला कुर्ती बोला जीन्स बोला सदरे बोला. हे बघा टी-शर्ट वगैरे पण खूप छान छान आहेत. खूप मोठं मार्केट आहे मनीष मार्केट. इकडे आला होता आपण बाहेर आला इकडे मेन रोडला. आणि हा बघा हा जो रोड आहे ना मित्रांनो मोहम्मद अली रोड आहे. मला अगोदर तुम्ही दाखवलं आहे. हे बघा इकडे सर्व आहेत ना ही अत्तरची दुकानं आहेत. परफ्यूम वगैरे तुम्हाला चांगले पाहिजे जसे बनवून पाहिजेत त्या प्रकारे तुम्हाला इथे भेटतील सर्व पुढे. आणि मित्रांनो इकडे जर आलात ना तर मोस्टली असं ना 3-4च्या नंतरच या. कारण अजून मार्केट आहे ना पूर्ण ओपन नाही झालं आहे. बाहेर वगैरे जे स्टॉल वगैरे लागतात ना ते अजून ओपन वगैरे नाही झाले तिकडे तेवढी सारी. तर मोस्टली असं संध्याकाळच्याच टायमाला या. आणि गाडी वगैरे घेऊन शक्यतो नकाच येऊ. पण या साईडला जर गाडी वगैरे आणलात ना तर तुम्हाला पार्किंगसाठी बोला किंवा ट्रॅफिक वगैरे बोला जाम असते या साईडला. तर ट्रेननी या. आणि ट्रेननी यायचं असेल तर सेंट्रल रेल्वेनी CST मग पकडून तुम्ही डायरेक्ट येऊ शकता इकडे. तर मित्रांनो आपण आता मस्जिद बंदरला आलो आहोत. मस्जिद बंदरला आपण ना आता जरा फिशिंगचे जरा नेट वगैरे बघायला जाणार. रॉड वगैरे आपल्याला पाहिजे फिशिंगसाठी तर ते आपण बघायला जाणार आहोत. तर आपण CSTवरनं सरळ चालत त्या ब्रिजने आपण आता मस्जिद बंदरला पोचलो आहोत. तर इकडे सर्व दुकानच आहेत आताशी ओपन होत आहेत मित्रांनो. चला तर आपण ना नेटच्या इथं तुम्हाला दाखवतो पुढे मी कुठून कसं जायचं ते पण दाखवतो. पुढे कंटिन्यूच बघा. तर मित्रांनो आज आपण ना इथं फायनली आपण आलेलो मस्जिद बंदर स्टेशन इथे मच्छी मार्केटमध्ये नेटच्या. पण आज हे बघा इथे ताडपत्रे वगैरे पण भेटतात. तर आज संडे असल्यामुळे ना बंद आहे. ते बघूया आपल्याला कुठे सापडतं आहेत का पुढे अजून दुकान वगैरे चालू. हे बघा रॉयल फिशिंग मटेरियल इथे सर्व मटेरियल वगैरे भेटतं. पण आज संडे असल्यामुळे दुकानं बंद आहेत बहुतेक दुकानं. तर बघूया पुढे कुठे ओपन आहेत का दुकानं. पण ते एक ओपन आहे तिथं आपण विचारूया ना जरा माहिती नेटची वगैरे. आणि सर्व होलसेलचं आहे. तर हे बघू शकता की इकडे पकडण्यासाठी कोईन आहे. हे बघा लहान आहे मोठी आहे. हे बघा इथे आतमध्ये ना जाळे वगैरे पण आहेत. हे मासे पकडण्यासाठी आहे. मोठमोठे वगैरे जाळे आहेत. बघू शकता इथे कांडल वगैरे पण आहेत. तर आपण असं ना थोडं पुढे जाऊया अजून पुढे माहिती बघूया. अजून खूप सारी दुकानं दिसत आहेत इकडे चालू. जे मेन दुकानं आहेत ना मित्रांनो ते बंद आहेत आज. तर पुढे आहेत काय चालू ते बघूया आपल्याला. त्यांना विचारूया काय प्राईज आहे. आणि इकडं प्राईज कमी होते मित्रांनो.
तुम्ही ते बोलतील त्या रेटने तुम्ही हे नका करू, तुमच्या पद्धतीने भाव सांगा आणि तुम्हाला जर परवडत असेल ना तर तुम्ही घ्या. तर बघा इथे मित्रांनो पुढे आहे ना कांडाल वगैरेचं दुकान ओपन दिसते. त्यांना विचारू आपण कांडाले वगैरे कसे आहेत. आपल्याला रॉड पाहिजे होते फिशिंगसाठी, त्या बंद आहेत. तर इथे आहेत तर ह्यांच्याकडे विचारूया रॉड वगैरे भेटतात काय. तर काकांना विचारूया जरा. का कसा आहे पाक मोठा? तर मित्रांनो बघू शकता. आणि किती हाईट आहे ती? 10 फूट हाईट आहे या पागाची. तर 900 रुपये आहे. आणि बघा इथे कांडाल वगैरे पण आहेत. 150 रुपये. ह्या सर्व कांडात ह्याच्यामध्ये क्वांटिटीमध्ये याच्यात अजून कमी जास्त होईल मित्रांनो. बघू शकता बघा. नाही बघा पागामध्ये 5 फूट 6 फूट 7 फूट अशी साईज असते. 12 फूट पण असतात काय काय. 500 वाली. आणि सर्व होलसेलमध्ये पण तुम्ही देता ना? हे बघा इथे हे काका आहेत, होलसेलमध्ये वगैरे पण देतात. हां त्यातलेच आहे ना. हे बघा पगोलीसाठी वगैरे गाडी बिडे पण आहेत इथे छान मोठे. आणि हे रॉड कसे आहेत काका? त्याच्यामध्ये व्हरायटीवर आहे. ते 500 रुपये आहे. हे 500 रुपयाला आहे. हा याच्यामध्ये कमीवाली पाहिजे असेल तर 300 रुपये आहे. तर मित्रांनो आपल्याला फिशिंगचे रॉड घ्यायचे होते. बघू शकता 2 फोल्डर. हे बघू शकता बघा. हां ना 5 फीट 500 रुपये ना. त्याच्यामध्ये कमीवाली पाहिजे तर 300 रुपये आहे. तर मित्रांनो बघू शकता हे जे आहे ना ते ह्याच्या माशाचं कमीत कमी 20 किलोचं हे सांगतात. 20 किलो कॅपॅसिटी आहे बोलतात ते. स्टीलचा रोड आहे बघा ते. आणि स्टीलचा रोड आहे. स्टीलचं आहे आतमध्ये. स्टीलचा रोड आहे ते. आतमध्ये आणि एक नंबर आहे. छान क्वालिटी वगैरे पण छान आहे. तर आपण हेच बघण्यासाठी आलेलो होतो. मित्रांनो यांचं ना SK फिशिंग मटेरियल आहे. इथे एकदा नक्की विजिट द्या मित्रांनो. आणि होलसेलमध्ये वगैरे पण देतात. तुम्हाला कमी जास्त वगैरे भाव होऊन जाईल. असं काय हे नाही की फिक्सच आहे. हे बघा. आणि ज्याला कोणाला पाग वगैरे टाकता येत नाही मित्रांनो त्यासाठी बघा इथे चक्र आहे. ते ह्याच्यानं तुम्ही धरून हे फेकू शकता इझिली. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी खूप छान आहे हा पाग. त्याच्यामध्ये कसा ज्याला अनुभव नाही हां. फेकायचा त्याच्यासाठी एक नंबर आहे पाग. ते कांडाल वगैरे पण आहेत. हे बघा बघू शकता. बघा इकडे पुढं आहे ना पूर्ण ते फिशिंगचंच आहे. तुम्हाला ह्या साईडला सर्व फिशिंगचेच भेटेल. भोसकी बोला कांडाली बोला सर्व नेट वगैरे ऑल टोटल सर्व गोष्टी तुम्हाला भेटली इथे. तर एकदा नक्की विजिट द्या. आणि मस्जिद बंदरला आलात ना मित्रांनो तुम्ही की मस्जिद बंदरला CSTचा शेवटचा ब्रिज आहे. त्या शेवटच्या ब्रिजला या आणि शेवटच्या ब्रिजला येऊन वेस्टला बाहेर पडा. वेस्टला बाहेर पडलात ना का तुम्ही डायरेक्ट इथे मार्केटमध्ये येता. आणि पहिलीच गल्ली आहे मार्केटची. तर एकदा नक्की विजिट द्या. तर मित्रांनो आपण आता लोहार चालला आलो आहोत. जिथे तुम्हाला सर्व इलेक्ट्रिकच गोष्टी भेटतील. मग ते बोला तुम्ही वायरिंग बोला, घराच्या फिटिंगसाठी बोला, गाड्यांच्या लाईटिंग बोला, झुंबर बोला, बंगल्यांना वगैरे लावण्याचे किंवा साऊंड बोला DJ वगैरे ह्या सर्व गोष्टी इकडे भेटतील. तर आपण पुढे बघूया. आपल्याला ना साऊंड्स पाहिजे. ते साऊंडबद्दल कुठे आपल्याला चांगलं काय भेटतं काय बघूया आपण. तर मित्रांनो बघू शकता बघा हे सर्व ना पॉलीकॅपचे वगैरे मला ब्रँडेड भेटतील. पण आज संडे असल्यामुळे ना इकडे दुकान वगैरे पण बंद आहे. तर बघूया आपल्याला खुली आहे. आपल्याला ना साऊंड पाहिजे. आणि आपण काय रेटने देत आहेत ते काय रेट आपल्याला भेटू शकतो तर आपण ते विचारणार आहोत. बघूयात दुकान चालू आहेत का. तर मित्रांनो बघू शकताय बघा वरती नाव पण द्या लोहारचार गणेश उत्सव मंडळ. बहुतेक दुकानं बंद आहेत. तरी आपण बघूया पुढे आपल्याला कुठे भेटतात काय. बघा ही सर्व इलेक्ट्रिकचीच दुकानं आहेत इकडे लोहारचारला. तर मित्रांनो संडे असल्यामुळे ना दुकानं वगैरे पण बंद आहेत. जे आपल्याला पाहिजे होतं ते काय आपल्याला सापडलंही नाही. तर मार्केटचं वगैरे तुम्हाला दाखवलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फिशिंग नेट डबल इलेक्ट्रिक गोष्टी वगैरे मनीष मार्केटचे मोबाईलचे वगैरे बोला सर्व गोष्टी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्याच आहेत.
तर कोणाला यायचं असेल तर तुम्ही एकदा नक्की विजिट द्या मित्रांनो. सी एस टीला आल्यानंतर इकडे वेस्टला या, तुम्हाला ऑल टोटल सर्व बघायला भेटेल. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मित्रांनो. आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो